नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मस्त मजेत ना. एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मस्त चीज सँडविच. तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. आज मी बनवणार आहे मस्त मसाले सँडविच. तर मसाले सँडविचसाठी बटाट्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी तिखट मसाला काय लागतो तो तुम्हाला मी दाखवणार आहे. 5 लसणाचे पाकळे आहेत, अद्रकसुद्धा आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिरची घालायचे. मी 4 मिरच्या घेतलेल्या आणि धनेसुद्धा घेतलेले आहेत. थोडेसे धने, मिरच्या तोडून टाकणार आहे. आपण जाडसरच करायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं. लसूण घालून घेणार आहे. असं जाडसर आपल्याला करून घ्यायचं. बटाटा सुद्धा छान असं उकडून घेतलेला आहे. हातानेच कुस करायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं. तिखट मिरची, आलं आहे, लसूण आणि धणे आहेत. छान असं जाडसरच करून घेतलेले, ते सुद्धा घालून घेणार आहे. आणि कढीपत्ता सुद्धा आहे. छान परतून घ्यायचं. यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार. मग हळद घालून घ्यायची. हळद सुद्धा छान परतून घ्यायची तेलावरती. यामध्ये आता बटाटा घालून घ्यायचं. ते एकजीव करून घेऊया. चवीपुरते मीठ घालून घेणार. ते एकजीव करून घ्यायचं. सगळीकडे आपल्या मिठाचं लुचकरपणा भाजीला लागेल. भाजी आपली आळणी लागणार नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं तिखट मीठ वगैरे सगळ्या भाजीला पूर्ण लागलं पाहिजे सगळीकडे. तर झाकण काढून घेऊया. भाजी छान आपली वाफरलेली आहे. आता भाजी थंड करून घेणार आहे. तोपर्यंत आपल्याला चटणीची तयारी करायची. पुदिन्याची चटणी. पुदिन्याच्या चटणीसाठी साहित्य तुम्हाला मी दाखवते. लायलांची शेव सुद्धा घेतलेले. तुम्ही तिखट खाता त्यानुसार मिरची घ्यायची तिखटवाली. थोडंसं अद्रक आहे, पुदिना आहे आणि आपली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ सुद्धा लागेल. तर चला आता चटणी बारीक करून घेऊ. मिरची, अद्रक, पुदिन्याची पानं आणि आपली कोथिंबीर सुद्धा आहे. त्यानंतर शेव सुद्धा घालून घेणार आहे. चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घ्यायचं. थोडंसं पाणी.
मस्त चटणी झालेली. बघू शकता मस्त असे घट्ट रबोट आपली पुदिन्याची चटणी मस्त झालेली. चटणी लावून घेऊया ब्रेडच्या स्लाइसला. बटाट्याची भाजी लावून घेऊ. सगळीकडे पसरून घ्यायची भाजी. त्यावरती भाजी लावून घ्यायचे. काकडी, टमॅटो, कांदा वगैरे. दुसऱ्या पण स्लाइसला मी हिरवी चटणी लावून घेणार आहे. चला आता वरून चीज लावून घेणार आहे. वरून स्लाइस लावून घेऊ. आपला तवा सुद्धा गरम झालाय. मी तव्यावरतीच बनवणार आहे. तव्याला बटर लावून घेऊया. दोन्ही बाजूने आपल्याला छान असं शेकून घ्यायचं. दोन्ही बाजूनी सुद्धा बटर लावून घ्यायचं. दोन्ही साईडने छान खरपूस असं शेकून घ्यायचं. दोन्ही बाजूने छान असं खरपूस आपल्याला शेकून घ्यायचे सँडविच. बघू शकता दोन्ही साईडने छान असं भाजलेलं आहे. आता हे मी काढून घेणार आहे. खाण्यासाठी आपले सँडविच तयार झालेले आहे. बाकीचे सुद्धा बनवून घेते मी असंच. बघू शकता खाण्यासाठी आपलं व्हेज सँडविच तयार झालेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद.